नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर प्रभाकर गुंजाळ सर, जे 1991 पासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल सेक्टर, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा अनेक प्लॅटफॉर्मवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. नुकताच त्यांना इमिनंट इंजिनियर हा ACCचा पण पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. त्यामुळे आतापर्यंत हा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्राकडे येण्यामागचा काय म्हणतो आपण एक इन्स्पिरेशन कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात, किंवा असं आपण म्हणतो की यांना प्रेरणास्थान, यांना बघून मी या क्षेत्राकडे आलो, तर ते कोण होतं, असं पूर्ण तुमचा प्रवास ऐकायचा आहे. मी प्रथम मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या ननावे म्हणून गाव आहे, चांदवड तालुका, जिल्हा नाशिक, ज्या गावची लोकसंख्या साधारण 700-800 आहे, अशा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी प्रथम माझं जे काही प्रायमरी शिक्षण आहे तिथं झालं. हायस्कूलचं शिक्षण आहे जनता विद्यालय काजी सांगवी, चांदवड तालुक्यामध्येच आहे आणि आपल्या गावापासून साधारण ते 3 किलोमीटर दूर आहे. तर 10वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. त्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगला KBP पॉलिटेक्निक कोपरगाव, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी KBP पॉलिटेक्निकला जॉईन होऊन तिथं डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. तिथं मी डिप्लोमाला फर्स्ट आल्यामुळे त्यांनी मला इंजिनिअरिंगला फ्री एज्युकेशन दिलं. तर ते डिग्री मी 3 वर्ष पुन्हा BE सिव्हिल संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कोपरगाव या ठिकाणी डिग्रीचं मे 91 मध्ये पासआउट झालो. तर या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राकडे येण्याचं कारण असं, आमच्या गावचे भूमिपुत्र वैकुंठवासी रघुनाथराव गोपाळराव गुंजाळ हे चांदवड तालुक्याचे 2 टेन्युअरला आमदार होते आणि त्यांची मुलं पण सिव्हिल इंजिनियर झाले. ते मुलं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गव्हर्नमेंटला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे अशा पोस्टवर आहेत. तर ते बघितल्यानंतर मग घरातली माणसं, आजूबाजूची लोक सर्व सांगायला लागले, कारण तू सिव्हिल इंजिनियर हो. बेसिकली मला टीचिंगचं फील्ड जे आहे ते आवडत होतं, परंतु मी सिव्हिल इंजिनिअरिंगकडे ह्या घरातल्या सगळ्यांच्या सांगण्यावरनं मी इकडे शिफ्टिंग झालो. इंजिनियर झाल्यानंतर मी प्रथम पुण्यामध्ये 1 वर्ष रचना असोसिएट म्हणून फर्म आहे, त्या ठिकाणी साईट इंजिनियर म्हणून काम केलं. त्यानंतर चांदवड तालुक्यामध्येच चांदवडला श्री नेमिनाथ जैन आश्रम संस्था आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, त्या संस्थेचा मी इंजिनियर म्हणून साधारणतः मी तिथं 1.5 वर्ष काम केलं. तर ते काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण स्वतः पण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी नाशिकला आलो आणि नाशिकला माझं कन्सल्टिंग इंजिनियरचं साधारण मे 93 मध्ये कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून मी लायसन काढलं. पहिल्यांदा मला प्लॅनिंग इंजिनियर म्हणून लायसन मिळालं. त्यानंतर 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियरचं लायसन मिळालं. मग हळूहळू मी यामध्ये बघितलं की प्लॅनिंग डिझाईन बरोबर अजून मी काय करू शकतो, तर मी व्हॅल्युअर म्हणून काम करू शकतो. व्हॅल्युअर असोसिएशनमध्ये मेंबरशिप घेतली. त्यानंतर मी जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून वेल्थ टॅक्स ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन होतं गव्हर्नमेंट व्हॅल्युअर म्हणून, आणि मग मी स्टेट बँकेवर व्हॅल्युअर म्हणून काम करतो. आणि नाशिकमधल्या साधारणतः आता सध्या 15 कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या आहेत, वेगवेगळ्या नॅशनलाइज आणि कोऑपरेटिव्ह बँक, 15 बँकांवर मी व्हॅल्युअर म्हणून काम करतो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण अजून नवीन काहीतरी केलं पाहिजे. मग मी जी कामं माझ्याकडे प्लॅनिंग आणि डिझाईनची यायची, तीच कामं मी, काही लोकांनी जर मला सांगितलं की हे तुम्ही कन्स्ट्रक्ट करून द्या, तर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचे प्रोजेक्ट मी कम्प्लीट करून दिले. त्याचप्रमाणे पुढे जाऊन असं लक्षात आलं की आपण बिल्डरशिप पण केली पाहिजे. मग मी स्वतः प्लॉट परचेस करून त्या ठिकाणी रो हाऊसेसच्या स्कीम केल्या. दिंडोरी रोड, म्हसरूळ वगैरे या परिसरामध्ये, आडगाव या परिसरामध्ये रो हाऊसेसच्या स्कीम केल्या. त्यालाही पण मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि या सगळ्या कामासाठी मी
क्वालिटीशी कुठलाही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि माझा मेन उद्देश तोच होता की आपण जे रॉ हाऊसेस द्यायचे ते सर्वोत्तम कसे देता येतील कुठल्याही प्रकारची. कारण आज सर्व ठिकाणी 6 इंची कॉलमची प्रॅक्टिस आहे, पण आपण स्ट्रक्चरच्या बाबतीत कुठलीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. त्याला लागणारं स्टील, त्याला लागणारी साईज वगैरे स्टॅड प्रो सॉफ्टवेअर असतो त्या सॉफ्टवेअरवरती त्याचं डिझाईन करून जे रिझल्ट येतील त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट केले. तर बिल्डरशिपचे पण आपण प्रोजेक्ट 2023 मध्ये कंप्लीट केले, 2024 मध्ये सेल पण केले आणि आता सध्या पुन्हा नवीन प्रोजेक्ट पुन्हा मोठा रेसिडेन्शियल म्हणा किंवा मल्टी कमर्शियल प्रोजेक्ट म्हणा मल्टी स्टोरी असा करण्याचा प्लॅन आहे. हा सगळा प्रवास एवढा मोठा होता आणि सांगितलं तसं त्यातले वेगवेगळे टप्पे होते. आता चालू घडामोडीतल्या काही प्रश्नांकडे फक्त त्यातला येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. म्हणजे मागच्या 25, 30, 35 वर्षांपासून तुम्ही एक क्षेत्र बघताय, त्याच्यातलं सगळे बदल बघताय. तर मग या अकुशल कामगारांना तुम्ही लेबर मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो तर ती तुम्ही कशी करता आणि त्यांच्याकडनं कसं काम करून घेता? मग याच्यामध्ये बघितलं मी का प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ट्रेनिंग दिलेले कामगार असतात, पण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे का एकाही कामगाराला ट्रेनिंग दिलेलं नाही. म्हणजे बांधकाम करणारा मिस्त्री असेल त्याने कधी ट्रेनिंग घेतलं नाही, प्लास्टर करणारा असेल, दगडाचं काम करणारा UCR मेसनरीचं असेल किंवा स्टील बांधणारे जे फिटर लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं नाही. मला अनुभव असा आलाय का त्या लोकांना जेव्हा मी सांगतो कॉलम आणि बीमच्या जंक्शनमध्ये रिंग्स आल्या पाहिजे म्हणून, तर ते सगळं स्टील बांधून झाल्यानंतर सांगतात का काय साहेब तुम्ही सांगतात अशा कशा रिंग बांधता येतील मध्ये, आणि आता तुम्ही बांधून दाखवा बरं कशा बांधायच्या. म्हणजे त्यांना वाटतं मी आता 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आणि काल तुम्ही 10-5 वर्ष नाही झाले तर तुम्ही आम्हाला सल्ले देतात. आम्ही आमचं आयुष्य गेलं या क्षेत्रामध्ये काम करताना. ती माणसं चेंज व्हायला तयार होत नाही. त्यांना वाटतं आम्ही जे करतोय तेच बरोबर आहे. बरोबर. त्यांना कसं करायचं म्हणून आपण सांगतो की बाबा तुला तसं जमत नाही तर तू यू रिंग कर, 2 यू कर आणि त्या कॉलम मध्ये फसव. म्हणजे त्याला लॅपलिंग पण येईल आणि यू करून तुला रिंग पण बांधता येईल. कॉलम स्पेसिफिक म्हणजे कॉलम आणि बीमच्या जंक्शन मध्ये लोकांच्या रिंगा नसतात. बरोबर बरोबर. किंवा जिथे जिथं आपण त्यांना सांगतो का जो कॉलमच्या सेंटरला लॅप आला पाहिजे, बीमचा जो लॅप आहे तो बीमच्या सेंटरला यायला नको, तो कडेला यायला पाहिजे, अल्टरनेट आला पाहिजे, तो सतत एका ठिकाणी कंजेस्टेड एकाच ठिकाणी सगळे बीमच्या बारचे जॉईंट यायला नको. हे त्यांना सांगितलं लवकर पटत नाही, पण ज्यावेळेस हळूहळू त्यांना प्रेमाने समजून सांगितलं की इंजिनिअरिंग मध्ये असं शिकवलेलं आहे, या पद्धतीनेच काम केलं पाहिजे, मग ते त्यांना पटतं. आणि जेव्हा आपण मग सांगतो की बाबा ह्या अशा 2 यू कर आणि 2 यू बांध, ते त्यांना अगोदर फार कठीण वाटतं. आणि त्याच्या अगोदर त्यांना हे सांगतो का तुम्ही हे स्लॅबचं स्टील वगैरे सगळं बांधण्यापूर्वी अगोदर तुम्ही कॉलम आणि बीमच्या जंक्शन मध्ये रिंगा ठेवून घ्या आणि मग त्या उचलून बांधा. आता ते शक्य आहे. मग त्यांच्या ते लक्ष झालं की जी गोष्ट गरजेची आहे ते प्रॅक्टिकली ते त्यांना मग ते लक्ष झालं की अगोदर रिंगा ठेवून घेतल्या तर त्या उचलून नंतर बांधता येतात. पण रिंगा जर ठेवल्या नाही, बीम बांधून दिले, कॉलमच्या वरपर्यंत बीमचे बार बांधले तर मग रिंग मध्ये बांधता येत नाही. प्रॅक्टिकल अप्रोच त्यांना जर सांगितलं, कारण ब्रिकवर्क करत असेल तर त्याला हिडर स्ट्रेचर असं जॉईंट यायला पाहिजे, प्रत्येक विटेच्या सेंटरला वरती हिडर आला पाहिजे, म्हणजे जॉईंट ब्रेकिंग झालं पाहिजे. कारण एक कंटिन्युअस जर ब्रिकवर्कला जॉईंट आला तर त्याच्यामध्ये फेल्युअर लाईन येते. कॉलम आणि बीम आणि ब्रिकवर्क आणि कॉलम याच्यामध्ये जी दरवेळेला फेल्युअर रेषा येते दिसते, तर यासाठी आपण सांगतो त्यांना वायर मेश जी आहे ती वायर मेश कॉलम आणि ब्रिकवर्क वर मारा, म्हणजे ती त्यावर प्लास्टर केलं तर त्याला तडे येणार नाही. अशा हळूहळू बऱ्याच गोष्टी त्यांना जर लक्षात सांगितल्या, त्यांना ते हेक्टिक वाटतं का आम्ही कधी वायर मेश मारली नाही तुम्ही हे काय सांगतात म्हणून. आणि जेव्हा त्यांना आपण पटवून देतो सांगतो त्यावेळेला ते इम्प्लिमेंट करतात. बरोबर आहे. आणि महत्वाचं त्यांना ट्रेनिंग देणं फार गरजेचं आहे. पण कोणी फ्री असं ट्रेनिंग द्यायला फारसं कोणी तयार होत नाही, कारण एखाद्या अशिक्षित माणसाला ट्रेनिंग देणं फार अवघड आहे तसं.
पण त्यांना ट्रेनिंगची फार आवश्यकता असते. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो आहे तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय, यातलं तंत्रज्ञान बदलताना बघितलंय, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचा पण एक विकास बघितलेला आहे मागच्या 20-25 वर्षातला. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात, या कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर प्रशासनानं काम केलं पाहिजे येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये जर एक नाशिकचा सर्वांगीण विकास हवा असेल तर? कसं आहे, आता नाशिकमध्ये सुद्धा हाय राईज बिल्डिंग व्हायला लागल्या आहेत, भरपूर मल्टी स्टोरी हाय राईज बिल्डिंग होत आहेत. तर याच्यामध्ये कन्सल्टंट जे आहेत स्ट्रक्चरल इंजिनियर असतील त्यांना पण हाय राईज बिल्डिंगच्या डिझाईन बद्दल ट्रेनिंग देणं आवश्यक आहे. कारण शिअर वॉल वगैरे त्या हाय राईज बिल्डिंगला असणं कंपल्सरी आहे. नुसतं तुम्ही रेग्युलर कॉलम बीम करून नुसतं चालणार नाही. बरोबर. तर त्याला शिअर वॉल पण आल्या पाहिजे. विंड लोड, स्टॅटिक डेड लोड वगैरे ह्या सगळ्यांचं, लाईव्ह लोड जेवढे असेल तेवढ्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे ते डिझाईन सेफ होणं गरजेचं आहे. बरोबर. कारण आपण बघतो की बऱ्याच हाय राईज बिल्डिंग कोलॅप्स होत आहेत. कोणत्या ना कोणत्या फ्लोअरवरती काम चालू असताना ती बिल्डिंग कोलॅप्स होते. तर असं होता कामा नये. त्याचं कारण असं आहे, बऱ्याच वेळेला सॉइल इन्व्हेस्टिगेशन जे प्रॉपर व्हायला पाहिजे, त्यात प्रॉपर स्ट्राटा त्याचा जो अवेलेबल व्हायला पाहिजे तो होत नाही. मग त्याला पाईल फाउंडेशन आवश्यक आहे, राफ्ट फाउंडेशन आवश्यक आहे. हे सगळं प्रॉपर डिझाईन होणं गरजेचं आहे. आणि इतकं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर होतं म्हणल्यानंतर त्याच प्रमाणामध्ये पार्किंग, मग तुम्हाला स्टॅक पार्किंग असेल किंवा बेसमेंट पार्किंग असेल, हे पार्किंग प्रोव्हिजन मस्ट आहे. बऱ्याच बिल्डिंगमध्ये पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याचप्रमाणे रस्ते जे आहेत ते रस्ते, आज ट्रॅफिक इतकी वाढली, प्रत्येकाकडे कार आहे, प्रत्येकाला कार आवश्यक आहे. आणि मग रस्त्यावरची ट्रॅफिकचा विचार केला तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उत्तम क्वालिटीचं असलं पाहिजे. पण दुर्दैवाने नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर ज्या क्वालिटीचं असायला पाहिजे होतं त्या क्वालिटीचं नाही. कारण भुजबळ फार्मच्या जंक्शनचं जर बघितलं तर फ्लायओव्हर झाल्यानंतर गर्डर लावायची पाळी आली आणि इकडून जाऊ नका तिकडून करा, आणि अनेक प्रकारे मधले डिवायडर तोडून नंतर ट्रॅफिक सर्क्युलेट करण्यात आली. पण कुठल्याही प्रकारे द्वारका सर्कल असेल, भुजबळ सर्कल असेल किंवा बळी मंदिराचं नाशिकमधले जे जे मेन स्पॉट आहे हायवेचे, तिथं सतत गर्दी असते. अर्धा 1-1 तास लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतात. तर हे ट्रॅफिकचं फेल्युअर जे आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं फेल्युअरच म्हणावं लागेल हे. तर हे होता कामा नये. आता इथून पुढे पुण्याकडे जाणारा जो फ्लायओव्हर नाशिकमधनं होणार आहे, बरोबर, तर आताच नियोजन केलं पाहिजे की नुसता फ्लायओव्हर करण्यापाहिजे, त्याच्यावर मेट्रो करता येईल का, त्यातलं नियोजन, खाली फ्लायओव्हर आणि वरती मेट्रो, याप्रमाणे आता फ्युचर भविष्यातील 500 वर्ष पुढची प्लॅनिंगचा विचार आता केला पाहिजे. बरोबर. रस्ते वगैरे जे आहेत त्या मागे जे आपले कमिशनर मुंडे साहेब होते त्यांनी एक चांगलं केलं. कोणताही रस्ता जो 6 मीटर असेल, 7.5 मीटर असेल, तो मिनिमम कमीत कमी 9 मीटरचा केला पाहिजे. रोड वायडनिंग करून हँडओव्हर करणं कंपल्सरी, त्याशिवाय बिल्डिंग परमिशन मिळत नाही. बरोबर. अशा प्रकारचे धडाडीचे निर्णय घेणं गरजेचं आहे. आता नवीन निर्णय झाला का द्वारका सर्कलकडे येणारे सर्व रस्ते जे आहेत ते मिनिमम 12 मीटरचे केले पाहिजे, असा निर्णय आता आयुक्तांनी घेतला मध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चरवरती फार लक्ष देण्याची नगरपालिकेने गरज आहे. म्हणजे कुठं तुम्हाला मोठे रस्ते आवश्यक आहे, कुठं पार्किंग आवश्यक आहे, जिथं जिथं मार्केट असेल तिथं तिथं नगरपालिकेचा पार्किंग एरिया असला पाहिजे. बरोबर. म्हणजे नगरपालिकेने मल्टी स्टोरी पार्किंग एरिया बिल्डिंग बांधली पाहिजे आणि त्या ठिकाणी पार्किंग करून लोक शॉपिंगला गेले पाहिजे. हे असं भविष्यातलं व्हिजन ठेवणं गरजेचं आहे. आणि पूर्वी हा फ्लायओव्हर होताना आमच्या इंजिनियर संघटनेचं कुठलंही यांनी ऐकलं नाही. नगरपालिकेच्या लोकांनी असेल, नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांनी असेल, ऐकलं नाही. आम्ही त्यावेळेलाच सांगितलं होतं का तुम्ही द्वारका सर्कलवरती जी ट्रॅफिक आहे ती 3 लेअर मध्ये करा. म्हणजे पुणा रोडला जाणारे, बॉम्बेला जाणारे आणि शहरात जाणारे हे 3 लेअर मधून वेगवेगळ्या डायरेक्शनने लोक गेले पाहिजे आणि पुन्हा त्यांना व्हेकल क्रॉस होता कामा नये. बरोबर. त्यावेळेला न ऐकल्यामुळे आज तो प्रॉब्लेम सफर करतोय. नाशिकला अजून लोकसंख्या जशी वाढेल, जशा कार वाढतील, तसं अजून हे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
नाशिकचं एक भाग्य चांगलं आहे का दर 12 वर्षानंतर सिंहस्थाचा निधी येतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता येते. तर त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरवरती एक चांगली एक्सपर्ट कमिटी नेमून त्यांचे सल्ले घेऊन त्याप्रमाणे हे भविष्याचं प्लॅनिंग आणि डिझाईन केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. वा, फार महत्वाचे तुम्ही मुद्दे त्यातले सांगितले आणि जे आता भविष्यात भेडसावणार आहेत. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील सिलेक्शन करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? तर याच्यामध्ये स्टील हा खरं तर म्हणजे जसं शरीरामध्ये बोन्स आहेत, म्हणजे जर हाडं मजबूत असतील तर तो माणूस दणकट मानला जातो. तसं बिल्डिंग मध्ये सुद्धा आहे का स्टील कोणतं आहे, स्टील हे त्या बिल्डिंगचं बोन्स आहेत आणि त्यासाठी टीएमटी मिनिमम क्वालिटी जी आहे टीएमटी स्टील मग टीएमटी 500, टीएमटी 550D किंवा टीएमटी 550DS किंवा टीएमटी 600D अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे स्टील मार्केटमध्ये अवेलेबल झालेले आहे. याच्यामध्ये जे स्टील बनवलं जातं तर ती कंपनी म्हणजे भंगार गोळा करून स्टील बनवते की कोणतं मटेरियल, रॉ मटेरियल कोणते बिलेट वापरतात हे सगळं ते स्ट्रक्चरल इंजिनियरने बघितलं पाहिजे. जेव्हा जेव्हा टाटा स्टील असेल किंवा तुमचं आयकॉन स्टील असेल यांनी जेव्हा जेव्हा प्रोग्राम घेतले तेव्हा त्यांनी दाखवलंय का कोणत्या प्रकारचं आम्ही स्टील मॅन्युफॅक्चरिंग करतो. बरोबर. म्हणजे या स्टीलवरती क्वेंचिंग प्रोव्हिजन करून टॉप जो आहे बारचा टॉप लेअर जो आहे तो हार्ड केला जातो, मधला जो आहे तो डक्टाईल ठेवला जातो. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने बघून बिल्डिंगच्या रिक्वायरमेंटसाठी, कारण आज मिनिमम स्टील जे आहे ते TMT 500 असलं पाहिजे. बरोबर बरोबर. त्याच्यापेक्षा दुसरं कोणतंही स्टील वापरू नये. दुसरं, तुम्ही आयकॉन स्टील वापरले कुठल्या प्रोजेक्ट मध्ये आजपर्यंत? आता स्पेशली मी माझे जे स्वतःच रॉ हाऊसचे प्रोजेक्ट केला त्या म्हसरूळला जो प्रोजेक्ट केला आहे त्या प्रोजेक्टसाठी मखमलाबादला तुमचं शिवशक्ती आयकॉन स्टील डीलर आहेत ते, तर त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला मी स्टील त्यांच्याकडून नेलं आयकॉन स्टील, कारण मी टाटा स्टील वापरलंय आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं का याच्यामध्ये अजून हायर क्वालिटी मिळते, हायर स्ट्रेंथ मिळते, तर म्हणून मी माझ्या बऱ्याच प्रोजेक्टला माझे जे काही आता सध्या स्कूल बिल्डिंग असेल, रेसिडेन्शियल बिल्डिंग चालू असतील, मी त्यांना पहिलं सजेस्ट करतो का तुम्ही आयकॉन स्टीलचा विचार करा म्हणून. टाटा स्टील, आयकॉन स्टील याप्रमाणे मी त्यांना सजेस्ट करतो. बरोबर. त्यांची सर्व्हिस, अवेलेबिलिटी, डिलिव्हरी सगळं चांगलं आहे? हो, आयकॉन वाल्यांचं चांगलं आहे, सर्व्हिस चांगली, डिलिव्हरी चांगली आहे. येस. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, फ्रेशर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी आणि तुमच्यासारखी जर यशस्वी वाटचाल त्यांना करायची असेल तर? कसं आहे, जेव्हा एखादा मुलगा इंजिनिअरिंग होतो त्यावेळेला त्याला मी काय करू शकतो हेच माहीत नसतं. तो इंजिनिअरिंग करून बाहेर पडत असतो त्यावेळेला, म्हणून मी दरवर्षी मला संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला लास्ट इयरच्या मुलांसाठी लेक्चरला बोलावतात, त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी. अपॉर्च्युनिटी इन सिव्हिल इंजिनिअरिंग हा माझा विषय असतो. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहे, तर सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड इतकं व्हास्ट आहे का सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय कोणतंही इंजिनिअरिंग उभं होऊ शकत नाही. नक्कीच. म्हणजे पहिल्यांदा सिव्हिल इंजिनिअरिंग, नंतर मग कॉम्प्युटर असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा बाकीचं इंजिनिअरिंग, कुठल्याही स्ट्रक्चरचं फाउंडेशन घ्यायचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग शिवाय सुरू होत नाही. बरोबर, अगदीच. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला स्कोप आहे. तुम्ही म्हणजे आता काही माझे मित्र आहेत, उदाहरण सांगायचं म्हणजे काही लोक फक्त व्हॅल्युअरचं काम करतात. बरोबर. म्हणजे इंजिनिअरिंग मधला एक विषय व्हॅल्युएशन. तर त्या व्हॅल्युएशन या विषयावरती तेवढीच प्रॅक्टिस करून दर महिन्याला ते 2-5 लाख रुपये कमवतात. बापरे. म्हणजे त्यांना इतर व्यवसाय करण्याची गरज नाही. लोकांना हे माहीतच नाही का व्हॅल्युअर, गव्हर्नमेंट व्हॅल्युअर कसा होता येईल, कारण नुसतं एज्युकेशन घेतल्यावर तुम्हाला व्हॅल्युअर म्हणून कोणी घेणार नाही. बरोबर. त्यासाठी तुमच्याकडे पहिल्यांदा 3 वर्षाचं व्हॅल्युअर म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न असावं लागतं.
बरोबर. चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स कडे गेल्यानंतर तिथं तुमचं रजिस्ट्रेशन होतं वेल्थ टॅक्स ऍक्ट खाली, आणि त्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट व्हॅल्युअर म्हणून रजिस्ट्रेशन मिळतं. तर ते रजिस्ट्रेशन मग तुम्ही स्टेट बँक वगैरे सगळ्या जेव्हा गव्हर्नमेंट बँक आहे तिथं दिलं तर तुमचं, आणि त्यासाठी त्या गव्हर्नमेंट व्हॅल्युअर रजिस्ट्रेशनच्या बेसवर तुम्ही ज्या ज्या लोकांना इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतात, काही प्रॉपर्टी तुम्ही कमी पैशामध्ये खरेदी केली त्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी पण व्हॅल्युएशन देऊ शकता. बरोबर. म्हणजे नुसतं व्हॅल्युएशन एक विषय. त्याचप्रमाणे सिव्हिल इंजिनियर नुसतं प्लॅनिंगचे काम करणारे बरीच लोक आहेत. बिल्डिंग प्लॅनिंग असेल, इंडस्ट्रीयल बिल्डिंग असेल, स्कूल बिल्डिंग असेल, कमर्शियल कॉम्प्लेक्स असेल, याचं बिल्डिंगचं प्लॅनिंग, बायलॉज आणि त्याप्रमाणे बायलॉजच्या आधारावरती सर्व प्रकारच्या बिल्डिंगचं प्लॅनिंग मंजूर करणं, नुसतं आर्किटेक्चरल फील्ड एवढं सुद्धा सिव्हिल इंजिनियर करू शकतो. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करू शकतो. म्हणजे त्याला प्लॅनिंगची जर वाटलं मला प्लॅनिंगचं काही काम करायचं नाही, तो फक्त इतर जे प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना स्ट्रक्चरल इंजिनियरच्या सर्व्हिसेस देऊ शकतो. बरोबर. तर त्यानंतर चांगल्या प्रकारे तो कॉन्ट्रॅक्टर होऊ शकतो. कारण आज 80% अंगठा टेकवणारे कॉन्ट्रॅक्टर आमच्या काळामध्ये होते. म्हणजे बिल यायचं असेल तर अंगठा टेकवणारे लोक कारमधनं येणार, पण त्याला काही त्याचं नॉलेज नाही, फक्त त्याने कामं केले ह्या अनुभवाच्या बेसवर रजिस्ट्रेशन घेतलेले कॉन्ट्रॅक्टरचं. असे कॉन्ट्रॅक्टर कामं करतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली अनेक इंजिनियर कामं करतात. तर इंजिनियर स्वतः हे चांगलं उत्तम कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करू शकतो. मी स्वतः सुरुवातीला 91 मध्ये मी इंजिनिअरिंग झाल्याबरोबर जे काही सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून रजिस्ट्रेशन होतं, कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन, सुशिक्षित बेरोजगार अभियंता. तर नाशिक रिजन मध्ये नाशिक, नगर, जळगाव आणि धुळे या 4 जिल्ह्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता क्रमांक 1 मी आहे स्वतः. हो बरोबर. ज्यावेळेस ती स्कीम सुरू झाली त्यावेळेला आमचे कार्यकारी अभियंता इंजिनियर होते पीडब्ल्यूला, त्यांनी मला फोन केला का असं असं स्कीम आहे आता शासन आहे, तू रजिस्ट्रेशन कर. मी पहिल्या गाडीने गेलो आणि ताबडतोब ते कागदपत्र दिले आणि त्यामध्ये नाशिक रिजन म्हणजे नाशिक, नगर, जळगाव, धुळे या 4 जिल्ह्यांच्या रिजन मध्ये 1 नंबरला माझं नाव होतं. आणि मला गव्हर्नमेंटने त्या काळामध्ये सुरुवातीला 5 लाखाचे काम अलॉट केले, नंतर 15 लाखाचे काम अलॉट केले. आणि माझा उद्देश हा सरकारी काम करण्याकडे नव्हता. कारण काय होतं, देशामध्ये करप्शनने फार डोकं काढलेले. मला सरकारी काम करताना अतिशय वाईट अनुभव आला का सगळ्या इंजिनियरांना टक्केवारी दिल्याशिवाय किंवा या लोकांची टक्केवारी द्यावा लागेल तर तुम्हाला ते बिल मिळेल. यामुळे आता तो कॉन्ट्रॅक्टर त्यातनं किती पैसे मिळाले आणि किती पैसे वाटणार, यामुळे मला ते आवडलं नाही. देशामध्ये प्रामाणिक इंजिनियर बनवणं आणि प्रामाणिक ठेकेदार बनवणं अतिशय काळाची गरज आहे. कारण सध्या देशामध्ये करप्शनने फार मोठ्या प्रमाणावर डोकं काढलेले वरती. नक्कीच. म्हणजे त्यामध्ये आमचं टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट सुद्धा सुटलेलं नाही. प्लॅन मंजूर करायचा असेल तुमचा किती 100% नियमात असला, पैसे देत असेल तर प्लॅन मंजूर होईल, नाही तर होणार नाही. अशी वाईट परिस्थिती सध्या देशामध्ये. आणि सर्व व्हाईट कॉलर सारखं त्यांना वाटतं बा आम्ही जे पैसे घेतो म्हणजे ते एकदम व्हाईट कॉलर पैसे आहेत आणि दिलेच पाहिजे असं. आणि जर तुम्ही पैसे वाटले नाही तर तुमचा 6 महिने प्लॅन मंजूर होत नाही. इतकी वाईट पोझिशन सध्या आहे. आणि या सगळ्या फेजमधून लोक जातात, पण लोक बोलायला डेअरिंग करत नाही. जो तो फक्त स्वतःचं काम झालं का मुंग गिळून बसतो, काय माझं काम झालं मला काही घेणं नाही. काही आमचे इंजिनियर आहेत, विजय सानप सारखे जे सध्या ACC चे प्रेसिडेंट आहे, ते एकदम प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न देता किती प्लॅनला उशीर हो ते पैसे न देता प्लॅन मंजूर करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. अशी फार बोटावर मोजणारी लोक आहेत, 2-4 लोक जी प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकारचे 1 रुपये करप्शन न देता प्लॅन मंजूर करणार. आणि या फील्डमध्ये खरं तर आपल्याला जे बालपणापासून एज्युकेशन मिळायला पाहिजे प्रामाणिकपणाचं, ते पण लोकांना मिळालं नाही. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा सरकारी अधिकारी झाला पाहिजे. कशासाठी झाला पाहिजे,
का त्याला टेबलाच्या खालून खूप पैसे मिळतात म्हणून. बरोबर. म्हणजे पालकांची पण मेंटॅलिटी तशी असल्यामुळे देशामध्ये खरं तर प्रामाणिकपणावरती काम करायचं कसं यासाठी सुद्धा ट्रेनिंग देण्याची गरज आहे. नक्कीच नक्कीच. सर हे होते इंजिनियर प्रभाकर गुंजाळ सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला त्यातलं एक आठवलं, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार ते आज यशस्वी व्यावसायिक असा त्यांचा स्वतःचा प्रवास आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राची सुरुवात, प्रत्येक क्षेत्राचा पाया ही सिव्हिल इंजिनियर आहे, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सिव्हिल इंजिनियर काम करू शकतो. त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या, फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करा, प्रामाणिक कष्ट करा, तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.